घोटी येथील श्रीकृष्ण कोचिंग क्लासेसचे वार्षिक गॅदरिंग व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। कार्यक्रमाचे उद्घाटन बाळासाहेब झोले आणि ॲडव्होकेट कडू यांच्या हस्ते झाले। विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटक, गाणी आणि देशभक्तीपर सादरीकरण सादर करून उपस्थितांचे मन जिंकले। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गीतावर सादर केलेले नृत्य विशेष आकर्षण ठरले। इयत्ता 1ली ते 12वी सायन्स पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले। शैक्षणिक, क्रीडा आणि इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोपाळ कोकणे सर आणि दीपाली कोकणे मॅडम यांनी केले, तर उपस्थित पालक आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली। चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भावनिक कार्यक्रमांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली। क्रीडा स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरवण्यात घोटी याचे प्रोप्रायटर प्राध्यापक कोकणे सर यांनी जो उत्कृष्ट शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात जी मुलांची प्रगती वाढवली आहे, त्यात इगतपुरी तालुका सर्वांगीण विकास करत आहे आणि मुलांचंही शिक्षण आणि खेळाडू वृत्ती वाढत आहे। त्याबद्दल कोकणे सरांचे मी हार्दिक अभिनंदन करतो आणि मुलांची अशीच प्रगती होत राहो अशी मी त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज या ठिकाणी श्रीकृष्ण क्लासेसने जे विद्यार्थ्यांची गॅदरिंग ठेवली होती त्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलो आणि विद्यार्थ्यांमधला अतिशय उत्साह हा मी माझ्या जवळून बघितला आणि विद्यार्थी मित्र एकदम छान पद्धतीने त्यांनी या ठिकाणी परफॉर्मन्स केलेला आहे आणि मी खऱ्या अर्थानं आपल्यामधला टॅलेंट हे एक चांगला शिक्षकच हे करू शकतो। तर कोकणे सरांनी अतिशय चांगल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिले। तर कोकणे सरांचा क्लास खूप चांगला क्लास आहे आणि घोटी शहरातल्या आजूबाजूच्या परिसरातल्या विद्यार्थ्यांनी नक्कीच क्लासमध्ये येऊन सरांचं मार्गदर्शन घेऊन आपला अभ्यासक्रम चांगला झाला पाहिजे, आपण हुशार झालो पाहिजे, सर्व पुस्तकं आपल्याला लिहिता वाचता आले पाहिजे, अशा पद्धतीने चांगलं त्यांनी मार्गदर्शन केलेले। या क्लासला अवश्य मी भेट दिली, मला फार आनंद झाला आणि मी माझ्या झोले कुटुंबाच्या वतीने या क्लासला खूप खूप शुभेच्छा देतो आणि सरांचं मी या ठिकाणी कार्यक्रमाला मला बोलवलं, मी मनापासून आभार मानतो आणि मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी युवराज राजपुरे, घोटी।